नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मुळ्याची शेंग। अतिशय सुंदर लागते, खायला खूप छान लागते। जे न खाणारे आहेत ते सुद्धा आवडीने खातील अशा प्रकारे करून बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते पाव किलो मुळ्याची शेंग अशी निवडून घेतलेली आहे। पुढचा शेंडा आणि मागचा देठ काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे बघा अशा प्रकारे नीट करून घ्यायचे आहे आपल्याला। त्यासाठी मी एक टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, खोबरं आणि लसूण याचं थोडंसं वाटण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। एवढं साहित्य मी घेतलेलं आहे। आता सर्वात आधी आपल्याला ही मुळ्याची शेंग आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका कढईमध्ये चांगली भाजून घ्यायची आहे। मुळ्याची शेंग नेहमी करताना आपण गवारी शेंग कशी भाजून घेतो त्याचप्रमाणे ही शेंग ही पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल सोडायचं 1 चमचाभर, त्याला काळे काळे असे थोडेसे चट्टे पडत नाहीत तोपर्यंत शेंग भाजून घ्यायची आहे। बिन भाजता केली की अजिबात चव लागत नाही, त्यामुळे मुळ्याची शेंग करताना नेहमी अगोदर भाजून घ्यायची, खूप छान लागते। लहान मुलांसाठी नुसतं असं भाजून मीठ टाकून जरी दिलं तरी मुलं आवडीने खातात। कवळ्या कवळ्या शेंगा घ्यायच्या, भाजायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं वरून, खूप भारी लागते शेंग। बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे। मग थोडंसं काळं काळं असे चट्टे पडलेले दिसतात, अशी झाली की आपण काढून घ्यायची। एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। आता अशा प्रकारे शेंग आपली चांगली भाजून घ्यायची आहे। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी बघा मी ते कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पान टाकलेत, 1 ते 2 कांदे चिरून घेतलेले ते टाकलेत। 2 ते 3 मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा। जास्त पण असा लालसर होऊन द्यायचा नाही, मीडियममध्ये भाजून घ्यायचा कांदा। असं कांदा भाजून घेतल्यानंतर याच्यात मी थोडंसं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे, हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण एकजीव झालं पाहिजे, तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। गॅस आपला बारीक ठेवायचा आहे। हे बघा असं भाजून घेतलेलं आहे। याच्यात मी आता 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, टाकून मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपल्याला आता मुळ्याची शेंग टाकायची आहे, आपण जी भाजून घेतलेली होती ती। 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवरती। खूप भारी लागते, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप टेस्टी लागते ही शेंग। नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। पाच ते 10 मिनटं वरती प्लेट झाकायची आहे याच्यावर। गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे। हे बघा मस्त अशी शिजलेली आहे शेंग। याच्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही, नुसत्या वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।